पोटे हो, मला सांगा महाराष्ट्रात लफड्याची संख्या का वाढली? सर सैराट पिक्चर आला तेव्हापासून महाराष्ट्रात लफड्याची संख्या वाढली. एकदम बरोबर. आजची परीक्षा की जय हो. उत्तर ध्यानात ठेवा. UPSC MPSC मध्ये येऊ शकतं बरं का? नमस्कार मास्तर, कशाला बोलवलं मला? अहो, तुमचं पोरग काहीच कामाचं नाही. माहितीये मला. एक्सचेंज करून दुसरं देऊ शकता का तुम्ही? अरे मी दलाल आहे का पोर बदलून द्यायचा? काय काय लिहिलं ते सांगा. अहो, मी त्याला विचारलं ताजमहल कोणा बनवेले, तर त्याला ते बी माहित नाही. करेक्टर री, तुला एवढं माहित नाही का ताजमहल मिस्त्रीने बनवेले? कोरोना मध्ये शाळा शिकले का हो तुम्ही? कौन? मिस्त्रीने बनवले का ताजमहल? मग तुम्ही बनवलं का? अहो, शहाजहान बनवेल ताजमहल. एवढी हुशार आहे का तुम्ही? सांगा बरं का, आमच्या शेजाऱ्याचा संडास कोणा बनवेले? शेजाऱ्यानेच बनवला असन. नाही, मग कोणा बनवला? सरपंचाने बनवला. आणि आमचा संडास सरपंचाने खाल्ला. अहो, युटी जर असाच अनाडी राहिला तर तुम्हाला याचा काही फायदा होईल का? ओ, याचा आम्हाला फक्त एकच फायदा आहे, याच्यामुळे 5 किलो राशन शिल्लक भेटत. करेक्टर री पुढे. काय मला सांग, तुला मोठ झाल्यावर काय करणे? मास्तर, मला मोठ झाल्यावर उपची तयारी करणे. उप्स म्हणजे? UPSC म्हणून राहिला त्यो. अहो, तुम्ही याच्यावर लक्ष द्या जरा. मग तुम्ही कोणावर लक्ष देता? घरी तर याच्यावर लक्ष देऊ शकता ना. घरी याच्यावर लक्ष देऊ तर शेजारीवर लक्ष कोण देईन? मग को तुम्हाला खायापुरती अक्कल नाही, तुम्ही बाप कशी झाले? बाप व्हायला अक्कल लागत, दुसरी गोष्ट लागते. म्हणजे तुम्ही येडे गोळे पैदा करायचा आणि आमच्या बोकांनी आणून बसवाजा. अहो, तुम्हीच नीट शिकवत नाही त्याला. काय चुकीचं शिकवलं विचारा बरं का? रे सांग रे बेटा. मास्तर, कधी तुम्ही म्हणता सन म्हणजे सूर्य, कधी म्हणता सन म्हणजे पोरग, कधी म्हणता वॉच म्हणजे पायनं, कधी म्हणता वॉच म्हणजे घडी. तुमचा तुम्हालाच मिळेल नाही. अहो, इंग्रजीमध्ये काही शब्दाचे 2 अर्थ राहते, पण स्पेलिंग बदल राहते. मला नाही शिकवायचं तुमच्या शाळेत. आता मी याला अंबानीच्या शाळेत टाकतो.